नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. हिवाळा चालू झाला की डिंकाचे लाडू आठवतात आणि प्रत्येक महिलेने आवर्जून खाल्लेच पाहिजे, कारण कमरेसाठी हे खूप उपयुक्त आहेत. तर आपण इथे प्रमाण बघूया डिंकाच्या लाडवाचं. डिंक 1 वाटी, काजू अर्धी वाटी, बदाम अर्धी वाटी, मनुका अर्धी वाटी, खजूर पावडर अर्धी वाटी, खोबरं किसलेलं 1 वाटी, खसखस 2 चमचे, तूप 1 वाटी, मखाणे 1 वाटी भाजून घेऊन पावडर करणं, गूळ 1.5 वाटी आणि सुंठ पावडर. आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आणि आपल्याला डिंक तळून घ्यायचं. तळल्यानंतर ते क्रश करून घ्यायचं की दाताखाली आल्यावरती लाडवामध्ये छान लागतात. बाकीचे साहित्य सर्व मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. खोबरं चुरून घ्यायचं. आता इथे गुळाचं प्रमाण, गूळ इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये आणि 1.5 वाटी गूळ घेतलेलं आहे किसलेलं. पातळ झालं की त्या मिश्रणामध्ये ओतायचं आणि पटकन लाडू वळून घ्यायचे. झटपट बनणारे डिंकाचे लाडू इथे तयार होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. थँक्यू.